स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यामधील कन्व्हर्सेशन फॉर्म कसा भरावा याविषयी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोमच्या टॅबवर यायचे आहे आणि इथं SRTMUN असे टाईप करायचे आहे. ठीक आहे, SRTMUN अशा प्रकारे टाईप केल्यानंतर एंटर की दाबा. असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं एक्झामिनेशन सेक्शनवर यायचं आहे आणि इथून तुम्हाला कन्व्हेक्शन सेक्शन्स याच्यावर यायचे आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्या लिंकवर कन्व्हेक्शन या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं एक निळ्या कलरची लिंक आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. इतर तुम्ही नवीन युजर असताल तर इथं तुम्हाला युजर नेम म्हणजे तुमची ईमेल ID टाकायची आहे. इथं तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे एक. इथं तुमचं तेच पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. इथं तुम्हाला थर्ड इयरचा फायनल सीट नंबर टाकायचा आहे, जे काही असेल ते. इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवर यायचं आहे. आणि इथं युजर नेम जे काही तुम्ही टाकला होता आणि क्रिएट केलेला पासवर्ड ते टाकून लॉग इन या बटनावर. अशा प्रकारे तुमच्यासमोर हा फॉर्म लॉग इन होईल. याच्यासाठी तुम्हाला इथं एडिट या बटनावर क्लिक करायचं आहे. असा फॉर्म आल्यानंतर तुम्हाला इथं सर्वप्रथम जर तुम्हाला तुमच्या घरी फॉर्म जर पोस्टानं घ्यायचा असेल तर बाय पोस्ट सिलेक्ट करा, नाहीतर कॉलेजमधून मागवायचं असेल तर प्रेझेंट इन या हे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं जे काही तुमचं फॅकल्टी असेल ती फॅकल्टी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं एक्झामिनेशन कोणत्या इयरमध्ये कंप्लीट झाले ते इयर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा कोणता ग्रेड आहे जे तुमच्या मार्क मेमोवर तुम्हाला दिसून जाईल तो ग्रेड इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही किती क्लास पास झाला, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा सीट नंबर टाकायचा आहे थर्ड इयरचा. इथं कॉलेज कोड टाकायचा आहे जे तुमच्या मार्क मेमोवर तुम्हाला दिसून जाईल. हा PRA नंबर पण तुमच्या मार्क मेमोवर तुम्हाला दिसून जाईल. इथून तुम्ही टाकू शकता जसं तसा. इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं तुम्हाला तुमची ईमेल ॲड्रेस टाकायची आहे. आणि इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं जसं मार्क मेमोवर नाव आहे तसंच नाव इथं टाकायचं आहे. आणि या ऑप्शनलमध्ये तुम्हाला तुमचे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, कंपल्सरी आणि SL सब्जेक्ट सोडून जेवढे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत तेवढे ऑप्शनल सब्जेक्ट अशा प्रकारे जशाच्या तसे टाकायचे आहेत. समजलं? म्हणजे इथं हिंदी 2 असतात तर हिंदी XI, हिंदी XII अशा प्रकारे दोन्ही सब्जेक्ट आपल्याला टाकायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे टाकल्यानंतर इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथं तुमच्या गावाचं नाव, इथं स्ट्रीट म्हणजे जे काही रोडचं नाव असेल ते, इथं तुमचा पोस्ट, इथं तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि इथं पिनकोड जे काही तुमच्या तालुक्याचा पिनकोड असेल ते पिनकोड टाकून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आता फोटो अपलोड करायचे आहे. फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही इथं फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला चूज फाईल यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला तुमची जी काही फोटो आहे ती फोटो निवडून अपलोड करायची आहे. आणि सेव्ह अपलोडवर क्लिक करायचं आहे. इथं ध्यानात ठेवा की फोटोची साईज 600 KB पेक्षा कमी असावी, अन्यथा ती फोटो अपलोड होणार नाही. जसं की आता ही फोटो अपलोड झाला नाही कारण ह्याची साईज 600 KB पेक्षा जास्त असेल. आपण पाहू शकता याची साईज 4.54 आहे. याला साईज जर कमी करायची असेल तर याच्यावर घेऊन राईट क्लिक करा आणि ओपन विथ ऑप्शनमध्ये या आणि इथून पेंट या ऑप्शनवर जा. पेंट या ऑप्शनवर आल्यानंतर इथं रिसाईज बटनावर क्लिक करा आणि इथं पिक्सल्समध्ये या जागी 700 करा. 700 केल्यानंतर इथं तुम्ही ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर केल्यानंतर Ctrl+S दाबा आणि हे सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर विंडोज क्लोज करा.
त्याच्यानंतर आपण याची साईज एकदा चेक करू. त्यासाठी याला रिफ्रेश करा. पण पाहू शकता की ची साईज 674 KB झाली आहे, म्हणजे अजून जास्त आहे. याच्यासाठी तीच प्रोसेस पुन्हा करा. पेंटमध्ये या, मध्ये जाऊन त्यानंतर रिसाईज करा आणि इथं पिक्सेल्समध्ये जाऊन या जागी आपण 500 करूया आणि ओके बटनावर क्लिक करा. Ctrl+S दाबून सेव्ह करा आणि विंडोज क्लोज. एकदा रिफ्रेश करू. याच्यावर जाऊन याची साईज आपण पाहू शकता. याची साईज 393 झाली आहे, म्हणजे आता हे अपलोड करण्यासाठी सोपे जाईल. सेव्ह अँड अपलोड क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फोटो अपलोड होईल. फोटो अपलोड झाल्यानंतर इथं होम या बटनावर क्लिक करा. होम बटनावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आता तुम्हाला प्रिंट करून कॉलेजमध्ये सबमिट करावा लागेल आणि त्याची फी तुम्हाला द्यावी लागेल. अशा प्रकारे तुमची फोटो ते आल्यानंतर इथं तुम्हाला इथं सह्या ते घेऊन नाव ते टाकून आणि इथं तुमची एक सही देऊन तुम्हाला इथं कॉलेजमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.